तर राज्यामध्ये गुलाल कोणाचा उधळला जाणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कार्यकर्त्यांची निवडणूक मानली गेली असली तरीही आमदार खासदारांची प्रतिष्ठा यामध्ये पणाला लागली आहे। सिंधुदुर्गात तर शहर विकास आघाडीच्या उमेदवाराचे विजयाचे बॅनर लागले सुद्धा। मतमोजणीच्या आधीच उमेदवार संदेश पारकर यांच्या विजयाचे बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे आशयाचे जे बॅनर आहे ते मात्र हे झळकलेलं पाहायला मिळतात। हे जे बॅनर आहे ते जे शहर विकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते शकर राणे यांनी हे बॅनर हे लावलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे या बॅनरची मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असेल किंवा कणकवली शहरामध्ये असेल ते मात्र जोरदार चर्चा होताना पाहायला मिळते। कारण अजूनपर्यंत कोणतीही मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली नसताना सुद्धा पण मात्र अजून हे बॅनर लागल्यामुळे मात्र शहरामध्ये ही चर्चा होताना पाहायला मिळते। त्यामुळे मात्र जी भाजपच्या गोट्यामध्ये सुद्धा मात्र यामुळे धाकधूक वाढलेली पाहायला मिळते। मात्र सिंधुदुर्गात जर कणकवलीचं राजकारण पाहिलं तर समीर नलावडे विरुद्ध असं संदेश पारकर असा सामना देखील पाहायला मिळाला होता। त्यामुळे या निवडणुकीमध्ये विशेष म्हणजे जे माजी आमदार जे आहेत निलेश राणे यांनी देखील उडी घेतली होती। त्यामुळे ही निवडणूक जी होती मात्र ही प्रतिष्ठित झाली होती। त्यामुळे मात्र या निवडणुकीकडे या मतमोजणीकडे मात्र संपूर्ण राज्याच्या सिंधुदुर्गाचे लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळते। समित गजनेसह अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। निकालापूर्वी जळगावच्या 40 गावांमध्ये विजयाचे बॅनर देखील झळकलेले आहेत। उमेदवारांना आपल्या विजयाचा या ठिकाणी कॉन्फिडन्स आहे। भाजप उमेदवार प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर या ठिकाणी लागले आहे। 40 गावात भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा दिसतोय। कुठे फटाके फोडायला सुरुवात झाली आहे, कुठे बॅनर झळकतायत। निकालापूर्वी जळगावच्या 40 गावात भाजपकडनं आपल्या उमेदवाराचे विजयाचे लागलेले हे बॅनर। भाजप उमेदवार प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर या ठिकाणी आता लागलेले आहेत। उमेदवारांना आपल्या विजयाचा कॉन्फिडन्स या ठिकाणी आहे, त्यापेक्षा नेत्यांना त्यांच्या विजयाचा कॉन्फिडन्स जास्त असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकूणच जळगावमध्ये अगदी खडसे असोत किंवा मग चंद्रकांत पाटील आमदार आणि गिरीश महाजन यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। निकालापूर्वी 40 गावांमध्ये विजयाचे बॅनर तर आणखी असे बॅनर लागलेले दिसत आहेत आपल्याला। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नागपूरमधील 15 नगर परिषद 12 नगर पंचायतींसाठी आता काही वेळातच मतमोजणी सुरू होणार आहे। कामठी मतदारसंघातील मतमोजणी केंद्र सज्ज आहे आणि काही वेळातच सुरुवात होईल। कामठी हा बावनकुळे यांचा मतदारसंघ असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया आणि एकूणच थोड्याच वेळात सुरुवात होईल मतमोजणी प्रक्रिया नागपूरच्या कामठीमध्ये। नागपूर जिल्ह्यातील 15 नगर परिषद आणि 12 नगर पंचायतच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे। आपण आता सध्या कामठी येथील मतमोजणी केंद्रावर आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की तयारी जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते आहे। प्रशासनाकडून सगळी तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि 10 वाजता मतपेट्या उघडणार आहे, मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आता नेमकं कोणाचं भवितव्य या ठिकाणी उघडते हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कामठीमध्ये मतमोजणीची पूर्ण तयारी झालेली आहे। मतमोजणी केंद्र सज्ज झालेलं आहे आणि 10 वाजता मतपेट्या उघडल्या जाणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील डागे, TV9 मराठी, कामठी, नागपूर। कोणाचे किती नगराध्यक्ष निवडून येतात याकडे देखील सर्वांचंच लक्ष असणार आहे। पालघर जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला आता सुरुवात होणार आहे। पालघर जिल्ह्यामध्ये मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। नगर परिषदेच्या 27 सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होते। पालघर जिल्ह्यातल्या 3 नगर परिषदा आणि 1 नगर पंचायतीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजेपासून सुरुवात होणार आहे। आपण आहोत आता डहाणू येथील नगर परिषदेच्या हॉलमध्ये, ज्या ठिकाणी ही मतमोजणी डहाणू नगर परिषदेची होणार आहे। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी हॉलमध्ये जाताना प्रत्येकाची चौकशी केली जाते आहे आणि त्यानंतर सोडलं जातंय। उमेदवार असेल किंवा कुठलाही व्यक्ती असेल त्यांची पूर्ण तपासणी केल्यानंतर हॉलमध्ये मतमोजणीला उमेदवारांना सोडण्यासाठी आता तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। एकूणच प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज झाल्याचे पाहायला मिळतंय। TV9 साठी प्रवीण चव्हाण, TV9 मराठी, डहाणू।